स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनी मी माझ्या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतो। हा आजचा दिवस एवढा अभिमानाचा स्वाभिमानाचा आहे। प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये स्वातंत्र्याबद्दलची असलेली आस्था तो या ठिकाणी प्रगट करत असतो। आजही या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते, स्वातंत्र्य सैनिक होते। या जिल्ह्याच्या विकासासाठी जो सगळ्यात प्रगत समजला जातो, औद्योगिक दृष्ट्या जर पाहिला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रगत असलेला हा जिल्हा आणखीन पुढे वाटचाल कशी करेल याकडे आमचं लक्ष आहे। म्हणून या जिल्ह्याच्या विकासामध्ये आमचे जिल्हाधिकारी असतील, कॉर्पोरेशन कमिशनर, पोलीस कमिशनर, डिव्हिजनल कमिशनर, जिल्हा परिषद सीओ या सर्वांचा सहभाग आहे। त्याचबरोबर सर्व लोकप्रतिनिधी हे पक्षपात बाजूला ठेवून एक चांगला काम विकासाचा धडा घ्यायला किंवा विकास करण्यासाठी पुढे आलेले आहेत। हे सगळ्यात जास्त अभिमानाची गोष्ट आहे। म्हणून मी त्यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। आज या जिल्ह्यामध्ये कालच उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही आले होते। त्यांनी सुद्धा मला तुम्ही तुमचा नियोजनाचा आराखडा द्या, मी त्यासाठी तातडीने मदत सर्व पद्धतीने करेन असं आश्वासित सुद्धा केलेलं आहे। माझ्या जिल्ह्यामध्ये 20 एकर लँड जी कृषी विभागाची आहे ती सुद्धा आपण आता संपादित करतोय। त्या ठिकाणी कन्व्हेन्शन सेंटर एक मोठं उभं करतोय, जेणेकरून मराठवाड्यामध्ये एक मोठी शान प्रत्येक कामासाठी त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीचं ते सेंटर असणार आहे आणि त्याला जवळपास 500 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे। म्हणून आता आम्ही थांबणार नाही, तर आमचा जिल्हा सर्वात पुढे आघाडीवर जाईल याचा अशी आमची संकल्पना आहे। राजकारण्यांसाठी पार्टी ठरलेली चिकनची आणि ते आमंत्रित करतात सगळ्यांना, की मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांनी आमंत्रण दिलं। अहो, हे सगळं नाटकं असतात। त्या लोकांना फक्त आता आपला TRP वाढवण्यासाठी किंवा आपलं कुठंतरी न्यूजमध्ये असण्यासाठी असे प्रकार करतात आणि हे प्रकार लोकांच्या लक्षातही येतात। पण सर, आज जन्माष्टमीचे तेव्हार हिंदूचे सण आहेत, मग काय हिंदूची भावना दुखी नाही? प्रत्येकाला आपला सण साजरा करायचा अधिकार आहे। हिंदू आपले सण आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने साजरे करतील। ज्यांना कुणाला विरोध करायचा आहे त्यांनी विरोध करावा, त्यांना काय खायचं नाही खायचं त्यांनी ते करावं, परंतु याचा निश्चितच दखल हा प्रत्येक भारतीय किंवा प्रत्येक नागरिक हा घेत असतो। मुंबईमध्ये फक्त तर तो चांगल्या कामासाठी झाला पाहिजे, दर्जेदार कामासाठी झाला पाहिजे। त्यामध्ये कुठेही बोगसगिरी किंवा चुकीचे कामं करणारा जो कोणी असेल त्याच्यावर निश्चित कारवाई सुद्धा केली जाईल। म्हणून यापुढे आता कोणतंही गैरकृत्य किंवा गैरप्रकार या जिल्ह्यामध्ये होणार नाही याची काळजी आम्ही सर्वजण घेतो। नाही, आता जी पाईपलाईन टाकली गेलेली ते सर्व अँगलने पाहून तपासून हायकोर्टाने सुद्धा त्यात मॉनिटरिंग केलेलं आहे। म्हणून आता जी टाकलेली ते योग्य पद्धतीने टाकली गेलेली आहे। येणाऱ्या 19 तारखेला मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हे या शहरात येणार आहे आणि त्या दिवशी या 26 MLD पाण्याचा पुन्हा एकदा स्रोत आपल्याला ॲडिशनल या शहराला मिळणार आहे। त्यामुळं जे 8 दिवसाला पाणी होतं ते आता 4 दिवसा 3 दिवसा आणि किंवा 4 दिवसाच्या आड पाणी प्रत्येकाला मिळणार आहे। याची प्रतीक्षा होती, तो DPCचा निधी आता तुमच्याकडे प्राप्त झालेला आहे असं कळतंय? DPC सगळ्याच म्हणजे माझ्या जिल्ह्यापुरतं नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे 30% निधी हा वितरित केला गेलेला आहे। राजकीय प्रश्न असा आहे की आज प्रत्येक पक्ष आपली ताकद आहेच असंच म्हणतो, कधी कोणताही पक्ष आपली ताकद नाही असं कधी विधान कोणत्याही पक्षाने केलेलं नाही। म्हणून त्यांनी केलेलं विधान काही विपरीत किंवा वेगळं विधान केलं असं मला वाटत नाही। सर, एक खैरे साहेबांच्या कानामध्ये मंत्र दिला, काय कानमंत्र दिलाय तुम्ही? काय कानमंत्र दिलाय का? खैरे हे आमचे नेते राहिलेले आहेत, जुने माझे सहकारी राहिलेले आहेत, आम्ही बरोबर काम केलेलं आहे आणि तुम्ही पाहिलं त्यांच्या सत्तेमध्ये असो नसो ते प्रत्येक वेळेला कार्यक्रमाला हजर असतात आणि असं जर कार्यकर्ता म्हणून जो प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतो त्या टायमाला त्याचं वेलकम करणं किंवा त्याला शुभेच्छा देणं आणि त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणं हे एक संस्कृती आहे, संस्कृती आहे। म्हणून खैरेंना सुद्धा मी आज स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। नाशिकचे पालकमंत्री पदावरून गिरीश महाजन म्हणाले की आज मी झेंडा फडकवलाय, हळूहळू आणखी पुढे जाऊ। निश्चित पुढे जाऊ, महाराष्ट्र पुढे घेऊन जाऊ। माहिती आहे, महायुतीमध्ये कोणती